नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या वेळेला मी तुम्हाला द्रोणाचार्यांची आणि एकलव्याची गोष्ट सांगितली. आता त्याच वेळची अजून एक गोष्ट सांगते. जेव्हा कौरव पांडव लहान होते त्यावेळची गोष्ट सांगते. तर कौरव पांडव लहान होते, ती सख्खी चुलत भावंड होती, हे तर मी तुम्हाला नेहमी सांगते. जेवढं पांडवांकडे होतं तेवढंच कौरवांकडे पण होतं. पण तरीसुद्धा कौरवांना पांडवांचं हवं होतं, किती हवं. आपल्या रामदास स्वामींनी एक ठिकाणी लिहिलंय बघा, "अतिस्वार्थ बुद्धी नरे पाप साचे, घडे भो गणे सर्वही कर्मयोगे." ते त्यांनी आत्ता अलीकडच्या काळात लिहिले, पण हे त्या काळात पण किती सूट होतंय ते बघा, की माणसाने अतिस्वार्थ करू नये. कौरवांनी अतिस्वार्थ केला. अरे आहे ना तुमच्याकडे, तुम्ही पण राजपुत्र आहात, तुम्हाला काय नाहीये का? पण नाही, तरी पण मला पांडवांचं हवंय. आणि अशा त्या जेलसीमधून कौरव पांडवांशी कसे वागले त्याचं हे उदाहरण तुम्हाला सांगते. तुम्हाला माहिती आहे, भीम हा तर खादाडच होता. भीमाला खायला खूप आवडायचं. कौरवांनी त्याचा हा वीक पॉइंट हेरला, की हां, याला खायला आवडतं काय? आता बरोबर बघूया. बघा, तुम्हाला तुमचे आई-वडील वगैरे पण सांगत असतील. मीही माझ्या नातवाला सांगते, की कोणी परक्या माणसाने काही दिलं तर खाऊ नका. त्याच्यात गुंगीचं औषध असतं. ते पोटात गेलं की माणसाला बेशुद्ध पडायला होतं आणि माणसांना पळवून नेतात. पण इथे तर ही सख्खी भावंडं. तरी भीमाने सावध व्हायला हवं होतं. कारण कौरवांनी पहिल्यापासूनच त्यांच्यावर काय ती जेलसी होती ती दाखवली होती. पण तोही लहानच होता शेवटी. तर जसं कौरवांच्या लक्षात आलं, की हा खादाड आहे ना, तसं ह्यांनी ठरवलं आपण ह्याला मारूया. बघा, छोटी-छोटी मुलं पण किती दुष्ट बुद्धी त्यांची. आणि त्यांनी भीमाला गोड-गोड बोलून एका ठिकाणी नेलं आणि त्याला बोलले, "आम्ही तुला लाडू खायला देतो." भीम लाडू, लाडू म्हटल्याबरोबर भीमाच्या तोंडाला सुटलं पाणी लगेच. गेला आपला तिकडे. आणि त्यांनी भीमाला लाडू खायला दिले भरपूर. आता भीमच तो खाणारा. एवढी चांगली अशी चवळ दिली लाडवाची. साजूक तुपातले छान गोड लाडू मस्त वाटलं त्याला खाताना. पण बाळांनो, त्या कौरवांनी त्या लाडवामध्ये विष मिळवलं होतं. झालं, लाडू खातोय आणि लाडू खाल्ल्यावर ते विष पोटात गेलं आणि मग विषाने आपला इफेक्ट दाखवला, परिणाम दाखवला. बेशुद्ध पडला तो. मग कौरवांना मजा आली. अरे वाह! कसा पडला हा. आणि मग त्याला असा बांधला. ही गोष्ट आम्हाला दुसरीमध्ये होती. आम्हाला इतिहास हा होता बाळांनो. आणि त्याला असा बांधून नेऊन एका नदीत टाकला. आणि भीम तो जाड-जूड चांगला मस्त डुम्म गेला खाली डोहामध्ये. इकडे शोधतायत सगळेजण, भीम कुठे? भीम कुठे? भीम कशाला मिळतो आणि हे तरी कशाला बोलतात? नाही माहिती म्हणे आम्हाला. आणि भीम खाली गेला, डोहात गेला. पण त्यावेळेला भीमाच्या सुदैवाने म्हणा आणि कौरवांच्या दुर्दैवाने तिथे नागराज्य होतं. त्या नागलोकात तो गेला. तो गेला, 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 खाली गेला, तो पाताळातच गेला. आणि तिथे जे काही नाग होते, त्या नागांनी बघितलं, "हा मनुष्य आपल्या इथे कसा आला?" त्या नागलोकातील काही जी नागांची पिल्लं होती, त्यांनी काय केलं, बघितलं हा काय. आता त्यांच्या पण अंगात विष असतंच ना, त्यांना कळलं, की ह्याच्या अंगात विष गेलंय, हा हालत नाही, हा असा मोटकोळ आपलं पडलाय. तर त्या नागलोकातल्या काही नागांनी त्याचं दंश करून विष शोषून घेतलं, विष काढून घेतलं त्याचं. आणि विष काढून घेतल्यामुळे काय झालं, भीम शुद्धीवर आला. आणि मग त्याला शुद्धीवर आला, मग त्याला सोडलं आणि त्याने आपले जे कोणी राजे होते, नागांमध्ये सुद्धा वासुकी, तक्षक हे राजे आहेत हां. प्रत्येकात कोणीतरी राजा हा असतोच. बघा आपल्या इथे त्याच्यात आपण जंगलामध्ये सिंहाला राजा म्हणतो, पक्ष्यांमध्ये गरुडाला राजा म्हणतो. तसं ह्या नागलोकामध्ये वासुकी, त्याच्यानंतर काय ते पाचमुखी तो असतो तो, तसे ते तक्षक वगैरे हे राजे होते नागात. तर तसा तो तिथे त्या वासुकीच्या इथे वगैरे तो गेला आणि तेव्हा त्याने बघितलं, की हा मुलगा इथे आलाय, छोटा मुलगा आहे, पण तेजस्वी दिसतोय, कुठच्यातरी चांगल्या राजघराण्यातला दिसतोय. म्हणून त्या नागलोकांनी त्याची चौकशी केली. "तुझं नाव काय? तुझ्या आई-वडिलांचं नाव काय? तू कोण? कुठून आलास?" मग तो बोलतो, की "मी लाडू खाल्ले, कौरवांनी दिलेले लाडू खाल्ले आणि पुढे मला काही कळलंच नाही काय झालं ते." मग ते त्या नागांचे जे राजा-राणी होते त्यांच्या लक्षात आलं, की ह्याच्या पोटात त्या
लाडवामधून विष केलं. पण त्याची चौकशी करता करता त्यांना कळलं की हा कुंतीपुत्र आहे आणि कुंती ही त्या नागांची कोणतरी नातेवाईक लागत होती. म्हणजे कुंतीच्या माहेरून त्यांचं तिथे नातं होतं. आता बघा अजूनही काही लोकांकडे देवामध्ये नाग असतो. लोक नागाची पूजा करतात. आमचं कुलदैवत नागात आहे असं सांगतात. तर तसं ते कुंतीचं माहेरचं कुळ होतं. तेव्हा त्यांना कळलं की हा आपला पणतूच आहे. आणि मग त्यांनी ओळखलं की हा आपलाच नातेवाईक आहे, कुंतीचा मुलगा आहे. मग त्यांनी त्याला अजून उलटी शक्ती दिली, नागांची शक्ती दिली आणि नीटपणे त्याला वर आपल्या कुंतीकडे पोचवला. तर असे हे कौरव लहानपणापासूनच दुष्ट होते. तर आता तो नागलोकात गेला आणि त्या नागलोकात वाचला म्हणून ठीक आहे, नाही तर काय झालं असतं. म्हणून आजही तुमच्या अनोळखी किंवा कोणी अरायवल्सनी आपल्या शत्रूंनी काही खायला दिलं तर लगेच खायचं नाही, लगेच नाही, नाहीच खायचं. हे या गोष्टीचं सार आहे. तर बाळांनो, कशी वाटली गोष्ट? गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.